नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. 2019चा महासंग्राम या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रयागराजमध्ये सुरू असलेला कुंभमेळा राजकारणाचा मेन मुद्दा ठरलाय. त्यामुळे एकीकडे राम मंदिराचा मुद्दा कुंभस्नानात पुढे केला जातोय, तर दुसरीकडे प्रियांका गांधी कुंभमेळ्यात शाही स्नान करणार असल्याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. कुंभमेळ्यात वाजणार राजकारणाचा डंका. प्रियांका आणि राहुल करणार कुंभस्नान. कुंभात डुबकी घेऊन प्रियांकाची राजकीय एंट्री. ऐन निवडणुकांच्या तोंडावर प्रियंका नावाचा हुकमी एक्का बाहेर काढत काँग्रेसनं उत्तर प्रदेशात आर पारच्या लढाईची घोषणाच केली आहे. सबसे पहले तो आप ये सोचिए कि वो आपके लिए कर क्या पाएगी. आप में बहुत शक्ति है, उस शक्ति को आप सही तरह से इस्तेमाल करिए तो आपका जीवन बचे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभातल्या शाही स्नानाचा मुहूर्त साधत प्रियांका गांधी उत्तर प्रदेशची राजकीय धुरा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे. वन रैंक वन पेंशन दिया, कांग्रेस ने भी वन रैंक वन पेंशन दिया है. मैं उल्लेख नहीं करूंगा तो उनके साथ अन्याय होगा. मोदी जी ने वन रैंक वन पेंशन दिया सेना के जवानों को, सेना के निवृत्त जवानों को, शहीद की विधवा को, और इन्होंने दिया ओनली राहुल, ओनली प्रियंका वन रैंक वन पेंशन. और कोई नहीं, ओनली राहुल, ओनली प्रियंका वाड्रा वन रैंक वन पेंशन. एक नई किस्म का वन रैंक वन पेंशन दिया. प्रियंका गांधी के महामंत्री बन जाने से ये हमारे पार्टी का अंदरूनी मामला है. हम किसको बनाएं किसको ना बनाएं, भारतीय जनता पार्टी के पेट में क्यों दर्द हो रहा है इसके लिए. आधी प्रियांका गांधी यांना काँग्रेस महासचिव करण्याची घोषणा आणि आता कुंभस्नानानंतर कार्यभार सांभाळण्याची चर्चा. धर्म आणि राजकारणाचा जबरदस्त संगम प्रयागराजमध्ये होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार 4 फेब्रुवारीला प्रियंका पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारीलाच मौनी अमावस्या आणि दुसरं शाही स्नान आहे. या दिवशीची गर्दी लक्षात घेता प्रियंका 5 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये जातील. कुंभस्नानानंतर प्रियांका आणि राहुल पत्रकार परिषद सुद्धा घेऊ शकतात. प्रियंकानं कुंभामध्ये डुबकी घेण्याच्या आधीच त्यावर राजकारण सुरू झालंय. या गोष्टीला काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या रणनीतीशी जोडलं जात आहे. प्रचारात आतापर्यंत राहुल गांधींवर तोफ डागणाऱ्या भाजप नेत्यांच्या टार्गेटवर आता प्रियांका गांधी सुद्धा आल्या आहेत. कांग्रेस पार्टी के इतने बड़े अंतराल के कार्यकाल में एक ऐसी महिला कार्यकर्ता नहीं मिली जिसको ये राष्ट्रीय महासचिव बना सकते. अगर मिली तो एक ऐसी घरेलू महिला जो गांधी परिवार से आती है और वो इनको तुरूप का इक्का मानते हैं. तो इसका मतलब तय है. ये हमने नहीं कहा, कांग्रेस पार्टी के नेता ने कहा. गुलाम नबी आजाद ने इस बात को कहा कि हम तुरूप का इक्का चलते हैं. तो जोकर से अभी तक खेल रहे थे. इसका मतलब मध्ये प्रियंका गांधी राजकारणात आल्या, काय बिघडलं त्याचं? भाजपाला पोटात दुखायचं काय कारण आहे? खुशाल म्हणतात चॉकलेटी चेहरा आणला. अरे तुम्हाला लाज वाटते का? चॉकलेटी चेहरा म्हणतात महिलेला? तुमच्या घरात काय आहे बहिणी नाहीत का? तुमच्या घरामध्ये मुली सुना नाहीयेत का? ईशा कोपीकर, ते ऍक्ट्रेस ईशा कोपीकर, त्या त्यांच्या पक्षात गेल्या. ठीक आहे, त्या भगिनीला तो पक्ष योग्य वाटला असेल, मान्य. पण म्हणून आपण काही टीका टिप्पणी करायची का? शाहू फुले आंबेडकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला? मला निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यासाठी भाजपनं हजारो कोटी रुपये खर्च केलेत. पण या कुंभमेळ्यात प्रियांका गांधी भाव खाऊन जाणार आणि हेडलाईनचा मथळा सुद्धा ठरणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे राहुल गांधींनी केलेल्या घोषणेची. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक गरीबाला किमान वेतन देऊ अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते छत्तीसगडमध्ये बोलत होते. हमने निर्णय ले लिया है कि हिंदुस्तान के हर गरीब व्यक्ति को 2019 के बाद
वाली सरकार गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है। इसका मतलब मिनिमम इनकम गारंटी। खोटी स्वप्न दाखवणाऱ्यांना जनता ठोकून काढते असं काल गडकरींनी म्हटलं होतं आणि हाच धागा पकडून विरोधकांनी आज मोदी सरकारला लक्ष केलंय। बघूयात कोण नेमकं काय म्हणालंय। दूसरी सपनों की और एक विशेषता है कि सपने दिखाने वाले लोग, नेता लोगों को अच्छे लगते हैं, पर दिखाए हुए सपने अगर पूरे नहीं किए तो जनता उनकी पिटाई भी करती है। इसलिए सपने वही दिखाओ जो पूरे हो सकते हैं। निवडणुकीपूर्वी स्वप्न दाखवणं ठीक, पण ती पूर्ण केली नाही तर जनता झोडपते। हे काय अजित पवार सांगत नाही, हे नितीन गडकरीच सांगायला लागलेले। नितीन गडकरींना हे का आठवावं लागलं, त्यांना का बोलावंसं वाटायला लागलं? नेत्यांना मारतील, मतदारांना स्वप्न दाखवून ती पूर्ण केली नाही तर त्या नेत्याला लोक मारतील असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय। म्हणजे गडकरी साहेबांना त्यांच्या वरिष्ठांना कोण मारतील का काय असं सांगायचं का काय, अशा प्रकारची शंका। देखिए, जो विपक्ष के नेता हैं उन सबके मन में प्रधानमंत्री के हसीन ख्वाब के लड्डू फूट रहे हैं, लेकिन वो होने वाला नहीं है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी रहेंगे। 2019 में अपार बहुमत से नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे और विपक्षी न्यूनतम सीट पर जाएंगे। भारतरत्न आणि पद्म पुरस्कारावरून सुरू असलेलं राजकारण काही केल्या थांबत नाहीये। बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार देऊन भाजप सरकारने शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर सावरकरांना भारतरत्न न दिल्यावरून शिवसेना भाजपवर नाराज झाली आहे। बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट। सुमारे 25 मिनिटापूर्वी म्हटलं टीव्हीवरती इतर प्रेक्षकांनी मी बहुतेक एकाच वेळा पाहिजे आणि मला नवल वाटलं। एक एक अक्षर पुढे सरकवत होतं, त्या खात्री पटत होती की आपलंच आहे। पण तो आनंद कोणाने होणार, आनंदाचीच गोष्ट आहे ती। पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंनी आनंद व्यक्त केला असला तरी संभाजी ब्रिगेड आणि जितेंद्र आव्हाडांनी या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलंय। जितेंद्र आव्हाडांनी तर याच मुद्द्यावरून पुन्हा महाराष्ट्र पेटवण्याची भाषा वापरली आहे। पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर अशाच प्रकारची टीका झाली होती। आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, महाराष्ट्र पेटणार, परत एकदा शिवसन्मान परिषदा घेणार, पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले। तिकडे संजय राऊतांनीही सावरकरांच्या भारतरत्न न दिल्यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। सावरकर काय फक्त हिंदुत्वाचे गोडवे गाण्यासाठीच सरकारला हवेत का? भाजपने सावरकरांना पुन्हा एकदा काळ्यापणाची शिक्षा दिल्याची बोचरी टीका राऊतांनी केली आहे। मोदी जेव्हा आता अंदमानला जाऊन आले गेल्या 15 दिवसापूर्वी, तेव्हा सुंदर त्यांचे ध्यान करतानाचे फोटो आम्ही पाहिले। त्या काळ कोठडीमध्ये मोदीजी बसले आहेत आणि ते स्मरण करतायत, चिंतन करतायत। आम्हाला असं वाटलं की आता मोदी बाहेर येतील प्रधानमंत्री आणि ताबडतोब सावरकरांना भारतरत्न दिल्याची घोषणा करतील, पण तसं झालं नाही। वेगळ्याच रत्नाला भारतरत्न मिळालं, आम्ही त्यांचं स्वागत करतो। आणि तुम्ही सावरकरांना पुन्हा पुन्हा काळ्या वाणावर पाठवता, हा हिंदुत्वाचा, हिंदू राष्ट्र संकल्पनेचा आणि तमाम स्वातंत्र्य योद्ध्यांचा अपमान असं मी मानतो। दरम्यान प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांनाही लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भारतरत्न पुरस्कार दिल्याची टीका होतीये। आसामी आणि बंगाली मतं मिळवण्यासाठी भारतरत्न सारख्या सर्वोच्च पुरस्काराची खैरात वापरली गेल्याचा आरोप होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात आज अजित पवारांसमोरच राष्ट्रवादीतल्या महाडिक आणि मुश्रीफ गटातला राडा बघायला मिळाला। निमित्त होतं परिवर्तन रॅलीचं। बघूयात या ठिकाणी नेमकं काय झालं। सगळ्यांनी शांत राहा। कृपया शांततेचं सहकार्य करायचं, आवाज अजिबात करायचा नाही। एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला, आपण यावं
आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. बघितलं, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक भाषणाला उभे राहताच मुश्रीफांच्या समर्थकांनी कसा गोंधळ घातला. कारण काय तर महाडिकांनी मुश्रीफांचा नामोल्लेख टाळला म्हणून. कार्यकर्ते ऐकत नाही म्हटल्यावर स्वतः मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत केलं. आवाज बंद. मुश्रीफांनी सांगूनही कार्यकर्ते ऐकत नाहीत म्हटल्यावर मग महाडिक भाषण न करताच आपल्या जागेवर जाऊन बसले. आवाज अजिबात काढायचा नाही आणि आपण मुन्ना माडकांना 100% मत देऊन निवडणार नाहीये. पण मुश्रीफांनी पुन्हा विनंती केल्यानंतर महाडिक भाषणाला उभे राहिले आणि सभा पुन्हा सुरू झाली. मुन्ना साहेब, एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला, आपण यावं आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. महाडिक मुश्रीफ गटातली दुफळी लक्षात घेऊनच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना प्रेमाने 4 खडे बोल सुनावले आणि पवार साहेब सांगतील त्याच उमेदवाराचं काम करण्याचे आदेशही दिले. पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो उमेदवार देतील तो उमेदवार कुणी असेल, तो धनंजय मुंडे असतील किंवा अजून कुणी असेल, त्यांच्या पाठीशी आपण स्वतः उमेदवार समजून मुश्रीफ साहेब, मी काय म्हणलं, सॉरी धनंजय महाडिक, अरे थांब रे, अरे बाबा थांब, सकाळी सकाळी मला जास्त त्रास देऊ नको. धनंजय महाडिक असतील किंवा आणि कोणी पवार साहेब देतील तो उमेदवार, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांच्या समोर मुश्रीफ साहेबांना कमीपणा आणायला लावू नका, कमीपणा वाटून देऊ नका. ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आणि मी हे तुम्हाला आवाहन करतो मित्रांनो, यावेळेस तुम्ही माझं ऐका, परत तुम्हाला व्याजासकट सगळं भरून देण्याची जबाबदारी ह्या अजित पवारची असेल, अशा पद्धतीचा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो. कोल्हापूर राष्ट्रवादीत महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातलं राजकीय सख्य जगजाहीर आहे. मनपा निवडणुकीतही महाडिकांनी थेट पक्षाच्या विरोधात काम केल्याचं जगजाहीर आहे आणि म्हणूनच महाडिकांना पुन्हा खासदारकीचं तिकीट देण्यास मुश्रीफ काँग्रेसच्या सतेज पाटलांचा तीव्र विरोध आहे. पण तरी देखील पवारांनी महाडिकांनाच तिकीट देण्याचं जवळपास निश्चित केलंय आणि त्याच नाराजीमधून मुश्रीफ समर्थकांनी हा राडा घातल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता बघूयात अजित पवारांच्या आदेशानुसार तरी मुश्रीफ समर्थक खरंच महाडिकांचं काम करतात का ते. कोल्हापूरहून संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय. जालना इथल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोबळेंनी अखेर भाजप पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे आता ढोबळेंच्या प्रवेशानं भाजपत सोलापूरच्या जागेसाठी अमर साबळेंना आणखीन प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाण्यासाठी आतुर असलेल्या लक्ष्मण ढोबळेंनी अखेर भाजपमध्ये प्रवेश घेतला. जालन्यातल्या भाजप कार्यकारिणी बैठकीदरम्यान ढोबळेंनी आपला पक्षप्रवेश उरकून घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपचं उपर्ण घालून पक्षप्रवेश दिला. ढोबळे हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री देखील आहेत आणि याच मंत्रिपदाच्या काळात त्यांनी मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. त्यामुळे त्याचा भाजपला नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रशांत परिचारक यांच्या MLCच्या प्रचाराच्या निमित्तानं मी भाजपच्या कामाला सुरुवात केली आणि पक्षात नसलो तरी भाजपचे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं काम मी गेली 4 वर्षे करत होतो. आज त्या पक्षानं मला प्रवेश दिला. दरम्यान ढोबळेंच्या भाजप प्रवेशाने सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अमर साबळेंना आणखीन एक प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. हे शक्य झालं नाही तर त्यांना विधानसभेसाठी मोहोळमधूनही उमेदवारी मिळू शकते. त्यांची कामगिरी जी होती त्या कामगिरीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे आणि त्यांचा संपर्क त्या जुन्या कार्यकर्त्यांशी आजही आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल यात कुठलेही दुमत असण्याचे कारण नाही. प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांची एक राजकीय
दृष्ट्या जर विचार केला तर राजकारणामध्ये त्यांचं उपद्रव्य मूल्य भयानक आहे हे कबूलच करायला पाहिजे. विरोधात असणारे कार्यकर्तेसुद्धा प्राध्यापक ढोबळे यांच्या विरोधात मंचावरून बोलतील, मात्र वैयक्तिकरित्या त्यांची येऊन भेट घेतील व माझं तसं काय बोलण्याचा उद्देश नव्हता. मोहोळ तालुक्यामध्ये एक म्हण आहे की साप इच्चू इंगळी चावली तर त्याच्यावरती उतार आहे, मात्र राजकीय दृष्टिकोनातून ढोबळे सरांनी चावा घेतला तर त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा उपाय नाही. लक्ष्मण ढोबळे हे खरं तर कट्टर पवार समर्थक मानले जायचे, पण मध्यंतरी ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं ढोबळे आणि राष्ट्रवादीचं बिनसलं. या गुन्ह्यामधून बाहेर पडल्यानंतर ढोबळेंनी भाजपत जाण्यासाठी धडपड सुरू केली होती आणि त्यासाठी त्यांनी मध्यंतरी थेट नितीन गडकरींचेच पाय धरल्याचे फोटो देखील सोशल मीडियातून व्हायरल झाले. त्यानंतर आता कुठे भाजपनं ढोबळेंना पक्षप्रवेश दिलाय. त्यामुळे आता बघूयात भाषणबाजीत तरबेज असलेल्या ढोबळेंचा भाजप नेमका कसा आणि कोणाच्या विरुद्ध वापर करून घेतं. सोलापूरहून सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महापालिकेतलं संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक गळाला लावले. मात्र त्या नगरसेवकांना प्रत्येकी 6 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. तर खुद्द राज ठाकरेंनीच ही माहिती दिल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केलाय. बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेनेने 36 कोटी मोजले. मुंबई महापालिकेतल्या सत्तेसाठी शिवसेनेचा घोडेबाजार. परिवर्तन यात्रेत अजित पवारांचा गौप्यस्फोट. मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करताना 6 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेतलं तेव्हाची ही दृश्य. मात्र 6 मनसे नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधण्यासाठी शिवसेनेनं तब्बल 36 कोटी रुपये मोजल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनीच हे गुपित सांगितल्याचा दावाही अजितदादांनी केलाय. कोल्हापुरात धडकलेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेदरम्यान बोलताना अजित पवारांनी नेमका कोणता गौप्यस्फोट केलाय तुम्हीच ऐका. काल मी राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. ते राज ठाकरे एकदा मला सांगत होते, म्हणले अजित पवार माझे 6 नगरसेवक या शिवसेनेने फोडले. एक एक नगरसेवक मुंबईचा मनसेचा फोडायला 6 कोटी रुपये दिले. 6 पंचे 30 कोटी त्या 6 जणांना दिले, ते गेले शिवसेनेत. 2017 मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिकेतल्या निवडणुकीत शिवसेनेनं 84 तर भाजपनं 82 जागा जिंकल्या. आकड्यांचा हा सारीपाट जिंकण्यासाठी भाजप कधी कोणता डाव टाकेल याची शाश्वती नसल्यानं शिवसेनेनं राज ठाकरेंचे 6 मावळे गळाला लावले आणि मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ वाढवलं. दिलीप लांडे, हर्षल मोरे, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी मतेकर आणि दत्ताराम नरवणकर या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मनसेचे नगरसेवक गळाला लागावे म्हणून शिवसेनेनं घोडाबाजार केल्याचा आरोप अजित पवारांनी केल्यानं शिवसेनेची गोची झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं या प्रकरणी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर विंदा करंदीकरांच्या ओळींची नक्कीच आठवण होते आणि ती म्हणजे सब घोडे 12%. संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच 2019चा महासंग्राममध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.